नमस्कार मंडळी, मी रूपा तुमचे स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण फुलगोबी किसून चण्यानी भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले कांदे, मिरची, टमाटर चांगले कट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर गोबी पण चांगली किसून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग कढईमध्ये तेल टाकून जिरी, मोहरी, कढीपत्ता टाकून घ्यायचं आणि सोबतच कांदे, मिरची पण चांगले टाकून घ्यायचे. तेलामध्ये चांगले गोल्डन ब्राऊन झाले की मग त्याच्यानंतर मध्ये तिखट टाकून घ्यायची, थोडीशी जास्त नाही टाकायची, आणि हळद आणि सोबतच मीठ पण टाकून घ्यायचं, नाहीतर मग नंतर विसरून जाणार. आणि धनिया पावडर वगैरे सोबतच टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून चण्यानी सोबतच टमाटर चांगले टाकून घ्यायचे आणि त्याला चांगलं तिखट मिठामध्ये चांगलं होऊ द्यायचं मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत. टमाटर असे छान मिक्स झालेले आहे तिखट मिठामध्ये, बघू शकता. आणि ही गोबी पण छान अशी किसून घेतलेली आहे, बघू शकता. आता हे आपण तिखट मिठामध्ये मिक्स करून घेणार आहे. बघू शकता छान अशी मिक्स करून घेतलेली आहे, छान अशी. खायला पण खूप छान अशी लागते आणि याला मंद आचेवरती झाकण ठेवून चण्यानी शिजवून देऊया. छान असं बीच हलवत राहायचं. बघू शकता छान अशी भाजी झालेली आहे आपली. नेहमी गोबीची भाजी खायचा पण कंटाळा येतो, असं नवीन काहीतरी बनवून बघा. एकदम खूप छान अशी भाजी होती. फायनली भाजी शिजून तयार आहे. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि वरतून थोडंसं कोथिंबीर ॲड करून घ्यायचं आणि आपली तयार आहे भाजी. धन्यवाद.